नमस्कार अंकल। कि 2024 का जो इलेक्शन चल रहा है अभी होने वाला है कुछ दिनों के बाद, ठीक है। तर इस इलेक्शन में आपको क्या लगता है कि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनेंगे या राहुल गांधी पंतप्रधान बनेंगे इस बार? मोदी 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 पंतप्रधान बनेंगे, आपको क्या लगता है? मोदी ही बने। मोदी। सर, इस बार जो इलेक्शन हो रहा है तो इस इलेक्शन में कौन पंतप्रधान बन सकता है आपको लगता है, नरेंद्र मोदी या राहुल गांधी? मोदी मोदी। आपलं नाव काय? वेदांत तर तुम्हाला काय वाटतं की 2024 मध्ये पंतप्रधान कोण होईल, नरेंद्र मोदी अथवा राहुल गांधी? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी का? आता त्यांनी काम विम चांगले केले, त्याचं राम मंदिर वगैरे बांधलंय. ओके. नरेंद्र मोदी काम वगैरे चांगले केले म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान होईल असं तुम्हाला वाटतं? हो. ओके, धन्यवाद, थँक्यू. सर एक मिनट, सर आपका नाम क्या है? सागर उपाध्याय. सागर उपाध्याय. हाँ. नरेंद्र मोदी या राहुल गांधी? मोदी जी 100% मोदी. मोदी जी क्यों? मोदी जी ने काम भी किए है ऐसा. क्या क्या काम किया है? पहली बात तो इतना लोगों को रोजगार भी दिया और इतना सब डेवलप भी किया है. और सब जनता उनको ही आगे जिताना चाहती है, मोदी जी को. मोदी जी को जिताना चाहते हैं. धीरे धीरे और भी टाइम लगेगा, लेकिन और भी डेवलप होएगा सब, और भी महंगे काम हो गए सब. हाँ. और क्या क्या लगता है आपको नरेंद्र मोदी के बारे में? और मेरे हिसाब से धीरे धीरे जो भी टाइम लगेगा और धीरे धीरे और सब अच्छा होएगा, अपना देश के लिए अपना और भी उन्नति होएगी. और राहुल गांधी क्यों नहीं? राहुल गांधी नहीं लगता, उनको नहीं लगता है लोगों के नज़र में और सबके नज़र में, युवा के नज़र में भी राहुल गांधी नहीं हो सकते. हाँ, बीजेपी और मोदी. बीजेपी मोदी. ओके, धन्यवाद. थैंक यू सर. सर आपका नाम क्या है? रविलाल. अभी तो 2024 का इलेक्शन होने वाला है, तो उसमें क्या लगता है आपको कौन पंतप्रधान बनेगा, नरेंद्र मोदी जी या राहुल गांधी जी? राहुल गांधी. राहुल गांधी जी क्यों? राहुल गांधी अभी मोदी जी बहुत चलाया है, अभी राहुल गांधी का भी दिख रहा है क्या कर रहे हैं, आगे क्या करेगा वो देख रहे हैं. ओके, राहुल गांधी आगे कुछ तो करेंगे. हाँ. ओके, आपको क्या लगता है आगे राहुल गांधी क्या कर सकते हैं? आगे राहुल गांधी और देखते हैं अभी क्या कर सकता है, अच्छा करेगा तो और अच्छा है. ओके ओके, कुछ तो अच्छा करेंगे. हाँ, कुछ तो अच्छा करेगा. ठीक आहे, धन्यवाद. तर तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस पंतप्रधान कोण होईल, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधीचं काही सांगता येत नाही, कारण ओके, राहुल गांधी सांगता येत नाही. हा का? मोदी. का? कारण राहुल गांधी म्हणजे त्यांचं अगोदर मागाचे जे 15 वर्षात जे झाले ते सर्वांना दिसायला लागले, आता समोर यायले सर्वांच्या काय झाले, आता समजायला लागले लोकांना, पहिले एवढं समजत नव्हतं. त्यामुळं तसं काय फिक्स सांगता येत नाही, पण शक्यता जास्त मोदींचीच आहे, कारण ओके, मोदीची क्रेज आहे. क्रेज जास्त आहे मोदींचा. ह्या वेळेसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का? कारण कल जास्त त्यांच्या बाजूने नरेंद्र. ओके, कल जास्त नरेंद्र मोदीच्याकडे आहे, म्हणून तुमचा कल कोणीकडे आहे? नरेंद्र मोदी. ओके, गुड, धन्यवाद. नमस्कार सर, आपलं नाव काय? समाधान पाटील. ओके, समाधान पाटील. आता 2024 मध्ये जो इलेक्शन होणार आहे, म्हणजे सध्या चालूच आहे ते, तर ह्यावेळेस काय वाटतं तुम्हाला, भारताचे पंतप्रधान कोण होईल, नरेंद्र मोदी या राहुल गांधी? जर सांगायचं झालं तर पूर्ण जर विचार केला अगदी शेतकऱ्यापासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत, तर मला माझ्या वैयक्तिक मत असं आहे, तर यावेळेस NDA सरकारनं आता इंडिया हे 100% सरकार होईल. कुठलं होणार? इंडिया म्हणजे इंडिया म्हणजे जे महायुती आहे ते इंडियाचे गठबंधन आहे, तर त्यांचंच सरकार यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला वाटतं की ह्या वेळेस पंतप्रधान राहुल गांधी होईल? हो, 100%. तुमचं मत काय? माझं वैयक्तिक मत आहे की यावेळेस काँग्रेस सरकार सत्तेवर येणार आहे. ओके ओके, काँग्रेस सरकार सत्तेवर होणार आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर काय येणार आहे, काय थोडंफार काय माहिती? कारण की आज जर बघितलं तर सर्वात मोठा विषय आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांविषयी अनेक जे निर्णय आहेत ते या राज्याचे चुकलेले आहे, या केंद्राचे चुकलेले आहे. तर असं वाटतं की माझं वैयक्तिक मत आहे की मला वाटतं की राहुल गांधी किंवा काँग्रेस आलं पाहिजे. राहुल गांधी किंवा काँग्रेस आला पाहिजे. धन्यवाद आपला टाइम दिल्याबद्दल. यावेळेस पंतप्रधान कोण होतील, हे काय सांगणार आपण? राहुल गांधी की नरेंद्र मोदी, दोन्हीपैकी कोण होणार आहे? दोन ऑप्शन आहे तुम्हाला, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक राहुल गांधी, दुसरी नरेंद्र मोदी. या दोन्हीपैकी पंतप्रधान कोण होणार आहे? ते काय सांगता येणार नाही ना कोण होणार, ते मतदानाच्यावरती आहे ना, मतदान करी त्यांच्यावर. असं आहे. म्हणजे आपले संजय खंबायत म्हणतात सांगता येत नाही.
तुम्हाला काय वाटतं की ह्या वेळेस पंतप्रधान कोण होईल? मला असं वाटतं की मोदी सरकार यावेळेस त्यांनी निवडून आल्यापासून जसं सपोर्ट काही गोष्टींचं डेव्हलप झालंय ओके तसं पुढं तसंच राहावं चालू राहावं त्यासाठी त्यांनी पूर्ण यावं असं वाटतं मला. ओके, तुमच्या मनात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावं असं वाटतंय. मित्रांनो, या वर्षी कोण होणार जसं म्हणजे सांगू शकत नाही. काही आता कसं आहे माहिती आहे का, राजकारण तुम्ही बघत असाल एक 2-3 वर्षामध्ये काही राजकीय लोक वगैरे त्यामुळे काही एवढं काही सांगू शकत नाही वगैरे कोण होणार. पण सध्या मोदी वगैरे वाटतंय, कारण बघूया आता कोण होईल तर आपण बघू म्हणजे. धन्यवाद.